ओके. तर माऊसला दुसरा शब्द कोणता आहे? बोला पटकन मोठ्याने. सायटोस्टोम. बरोबर. आता याचा ग्रीन कलर आहे कारण काय, तर त्याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट असतं. क्लोरोफिल पिगमेंट असतं म्हणून CO2 पाणी आणि लाईट यांच्या साह्याने हा स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतो. अॅनिमल असून सुद्धा. ऍक्च्युअली अॅनिमल कोणतेही स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, ते वनस्पतींवरती अवलंबून असतात. वनस्पती सगळ्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात कारण त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस होतं, कारण त्यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट असतं, कारण ते कार्बन डायऑक्साईड घेतात म्हणून. ओके. सो हे तुम्हाला यायला पाहिजे. न्यूट्रिशन याचं हॅलोफायटिक आहे. हॅलोफायटिक म्हणजे काय, तर फोटोसिंथेसिस करून तो प्लांट सारखं न्यूट्रिशन आहे. फोटोसिंथेसिसमुळे स्वतःचा अन्न स्वतः तयार करतो. किंवा सॅप्रोफायटिक पण आहे, म्हणजे कुजलेले पदार्थ वगैरे खातो तो. ओके. नाव रिप्रोडक्शन हे असेक्शुअल आहे किंवा बायनरी फिशनने होतं रिप्रोडक्शन. ठीक आहे. सो हा आहे युग्लिना व्हिरिडिस. याला दुसरं नाव आहे स्लीप. नाही, तो नाही आहे, हा वेगळा आहे. तर ही फिगर लक्षात ठेवायची आणि हे नाव पाठ ठेवायचं की असा अॅनिमल जो आहे तो युग्लिना आहे. तुम्हाला प्रॅक्टिकलवरती आयडेंटिफिकेशनला आलं तर पटकन युग्लिना नाव लिहायचं. नाव नेक्स्ट प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. ओके. तर याचा फायलम आहे प्रोटोझोआ, सब फायलम प्लाझ्मोड्रोमा, क्लास स्पोरोझोआ, सब क्लास टिलोस्पोरिडिया, ऑर्डर हिमोस्पोरिडिया, जीनस प्लाझ्मोडियम आणि स्पेसिस व्हायवॅक्स. प्लाझ्मोडियम हा इंट्रासेल्युलर ब्लड पॅरासाइट आहे. याचा अर्थ काय? पहिली गोष्ट, प्लाझ्मोडियम हा पेशीच्या आतमध्ये राहतो, म्हणजे इंट्रासेल्युलर. ओके. कशामध्ये राहतो? पेशीच्या आतमध्ये. दुसरं, रक्तामध्ये राहतो, हा रक्ताच्या पेशीमध्ये राहतो, म्हणजे आरबीसी मध्ये राहतो. आणि तिसरा पॅरासाइट. आता पॅरासाइट म्हणजे काय सांगा बरं? कोण सांगेल मला पॅरासाइट म्हणजे काय? पॅरासाइट म्हणजे काय? जो दुसऱ्यांवरती जगतो तो. अन्न आणि निवाऱ्यासाठी जो दुसऱ्यांवर जगतो तो पॅरासाइट असतो. लिहून घ्या, माहित नसेल तर. FYBSC ला येऊन बसले नुसते, येणं जाईल बुचक्या खाय. आता पहा, एक पॅरासाइट आहे डास, म्हणजे मॉस्किटो. तो आपल्या अंगावरती बसतो आणि आपलं रक्त शोषतो. तो दॅट इज अ पॅरासाइट. बरोबर. नंतर दुसरा पॅरासाइट आहे ढेकूळ. ढेकूळ आपल्या फर्निचरमध्ये इकडे तिकडे असतो आणि तो सुद्धा आपलं रक्त शोषतो. बरोबर. तिसरा पॅरासाइट आहे जंत. आपल्या पोटामध्ये जंत असतात ना, ते जंत आपलं अन्न घेतात, आपल्या शरीरामध्ये राहतात, तर ते पॅरासाइट आहे. टेनिया सोलियम, ऍस्कॅरिस म्हणजे गोलकृमी, चपटेकृमी, ते पॅरासाइट आहे. तसा हा पण पॅरासाइट आहे. हा आपल्या रक्तामध्ये राहतो, लाल पेशीमध्ये राहतो. हा ब्लड पॅरासाइट ऑफ मॅन. आलं लक्षात? किंवा दुसऱ्या व्हर्टिब्रेटमध्ये पण हा राहतो आणि याच्यामुळे बिनाईन टर्शियन फ्युअर होतो, त्याला म्हणतात मलेरिया. आलं लक्षात? लाईफ हिस्ट्री जी आहे प्लाझ्मोडियमची ही 2 होस्टमध्ये कम्प्लीट होते. डेफिनेटिव्ह होस्ट हा मॅन आहे आणि इंटरमिजिएट होस्ट हे फिमेल अॅनोफॅलिस मॉस्किटो आहे. आलं लक्षात? म्हणजे त्याचा लाईफ सायकल पूर्ण मॅन आणि मॉस्किटो दोघांमध्ये सुद्धा होते. मॅन आणि मॉस्किटो या दोघांमध्ये त्याचा लाईफ सायकल कंप्लीट होतं. आलं लक्षात? ज्यावेळेस इन्फेक्टेड फिमेल अॅनोफॅलिस ही माणसाला चावते त्यावेळेस तिच्या लाळेमधून ते स्पोरोझोआइट जे ते माणसामध्ये येतात आणि माणसामध्ये लिव्हर सेलमध्ये जातात. मग त्या लिव्हरच्या सेलला प्लाझ्मोडियमचं इन्फेक्शन होतं. ओके. रक्तामधून ते जातात पूर्णपणे लिव्हरच्या सेलमध्ये आणि मग तिथे ते मल्टिप्लिकेशन करतात आणि तिथे मल्टिप्लिकेशन करून ते मेरोझोआइट्समध्ये त्याचं रूपांतर होतं. बघा मी तुम्हाला दाखवतो. ओके.
मेरोज व्हाईट्सचं मल्टिप्लिकेशन होतं तिथे. नंतर चिझोजिनस सायकल तयार होतं लिव्हरमध्ये त्या प्लाझ्मोडियमचं, चिझोजिनस सायकल. आणि मेरोज व्हाईट जे आहेत ते रक्ताच्या पेशीला इन्फेक्शन करतात, म्हणजे लाल पेशी, ज्याला आपण रेड ब्लड कार्पसल्स असं म्हणतो, आरबीसी. आरबीसीचा फुल फॉर्म काय आहे? फार स्लो चालतोय तो, इंटरनेट खूप स्लो आहे. 3 दिवसापासून त्याला कंप्लेंट देऊन राहिलोय. हे पहा, हा जो ही जी फिगर काढली आहे ही लिव्हर आहे, ओके. आणि हा जो आहे हा मॉस्किटो आहे. चांगली फिगर मिळायला पाहिजे. तो जो समोरचा चार्ट आहे ना, तो समोरचा चार्ट बघा, तिथे टांगलाय पा तो काळा चार्ट, ओके. त्याच्यामध्ये लाईफ सायकल दिलेलं आहे. तुम्हाला त्या लाईफ सायकलचा स्टडी नाही आहे आत्ता, पण तुम्हाला मी जस्ट सांगतोय, ओके. तुम्ही एवढंच फक्त जे या कॉमेंटमध्ये दिलेलं आहे तेवढंच तयार करा. चिझोजिनस सायकल जे आहे ते लिव्हरमध्ये होतं, आणि मग मेरोज व्हाईट जे आहेत ते आरबीसी मध्ये जातात, आणि मग आरबीसी मधले पदार्थ खातात. आरबीसी मध्ये काय असतं कोण सांगेल? आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन असतं. हिमोग्लोबिन मध्ये काय असतं? काय? हा बोल. हिमोग्लोबिन मध्ये फॅट असतात. हिमोग्लोबिन मध्ये काय असतं? तुम्हाला माहितीये का, जर समजा हिमोग्लोबिन कमी झालं आपल्या शरीरातलं तर त्या रोगाला काय म्हणतात? नाही माहिती? मुलींमध्ये तो रोग आपल्या भारतामध्ये 50-60% मुलींमध्ये तो रोग असतो. मी तुम्हाला सांगतो पोरी, ज्या मुली, आता सगळ्यांनी आपल्याकडे पहा, आपले नख पहा, आपली जीभ पहा, आपले डोळे पहा आरशामध्ये घरी गेल्यावर असं करून. या इथे भुरं जर दिसलं तर समजायचं की तुम्हाला तो रोग आहे. तुमचे नख भुरे जर दिसले, लाल दिसायला पाहिजे नख तुमचे किंवा तुमची कातडी पण पूर्ण मुलींची जर भुरी दिसत असेल नुसती तर तुम्हाला तो रोग आहे. कोणता रोग आहे तो? तोंडात बोट घालू नको. हा बोल ना का, कोणता रोग आहे? भुरे नख असले, भुरे जीभ असली,
भुरे डोळे दिसले किंवा कातडी पण एकदम भुरी भुरी असली की असं समजायचं की तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी आहे. ओके, हिमोग्लोबिन जर कमी असलं तर तो पोरगा किंवा पोरगी अशक्त राहते एकदम, किती का खायना अशक्त. कारण अशक्त का बरं? सायन्स आहे, तुम्ही नुसतं येऊन बघ. रक्त कमी असतं म्हणजे काय होतं मग? पांढऱ्या पेशी कमी होता. कस काय अशक्तपणा कस काय कमी होता? रक्त जर कमी झालं तर तोंडात बोट घालू नको का? रक्त कमी झालं म्हणजे काय होतं? अशक्तपणा कसा येतो रक्त कमीमुळे? रक्त कमी आहे असं नाही म्हणत त्याला, हिमोग्लोबिन कमी आहे असं म्हणतात. रक्ताचं जेवढं 5 लिटर रक्त असतं 5 लिटरच राहतं, फक्त आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन कमी असतं किंवा आरबीसीची संख्या कमी असते. मग काय होतं? हिमोग्लोबिन मध्ये काय असतं हे जर तुम्हाला कळलं तर पाहता येईल. ती शोधून राहिली आहे. सर्च इज गोइंग ऑन बट येट नॉट रिच टू डेस्टिनेशन. काय असतं? कंटेंट ऑफ हिमोग्लोबिन टाक ना. कंटेंट ऑफ हिमोग्लोबिन. काय? हा वाच. काय काय कोणता शब्द आला आत्ता? आयर्न म्हणजे काय? आयर्न म्हणजे काय? जंक खातं? जंक फूड. आयर्न म्हणजे जंक फूड. स्टँडअप. तू ग वाचणारी, तुझं नाव काय आहे? जयश्री शांताराम पाटील. आयर्न म्हणजे काय? आयर्न नाही माहिती तुम्हाला कोणाला? दत्त आयर्न वर्क्स असं दुकानाचं नाव असतं. त्या NSCBच्या समोर ते वेल्डिंगवाले असतात ना बसलेले. आयर्न म्हणजे काय? येस, लोखंड. हिमोग्लोबिन मध्ये काय असतं? आयर्न असतं. आणि हिमोग्लोबिन मध्ये दुसरा पदार्थ असतो ग्लोबिन, म्हणजे प्रोटीन असतं. प्रोटीन. ओके, हिम आणि ग्लोबिन असे दोन त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स असतात. तर ते ग्लोब्युलिन हे प्रोटीन असतं आणि आयर्न असतं बेसिकली. आयर्न हे ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करतं. मग हिमोग्लोबिन कमी म्हणजे आयर्न कमी. आयर्न नाही त्यामुळे तुमच्या शरीराला ऑक्सिजन मिळत नाही. ऑक्सिजन नाही मिळाला म्हणजे तुमच्या शरीराच्या काय? बोल अगं, अशक्तपणा कसा येतो हे तुला सांगायला पाहिजे BScला बाळ. मला हे समजलं की हिमोग्लोबिन कमी म्हणजे अशक्तपणा येतो, पण कस काय ते सांग मला. ते मी आत्ता बोललो. कोण सांगेल? आत्ता मी जे बोललेलो आहे ते मला जसंच तसं कोण मराठीमध्ये बोलून दाखवेल? स्टँड अप. कमॉन. दीपाली. काय? जयश्री उभी राहा.
सांग, मी आत्ता काय बोललो? ते खाली कर. हिमोग्लोबिन मध्ये आयर्न नसतं. पुढे काय? आयर्नमुळे काय होतं? उभी राहा तू. तू आयर्नमुळे काय होतं? मी आत्ता बोललो. कोण सांगेल? ते सांगितलं गेलं. पुढे स्टँडअप. सगळ्यांची दप्तर आहे ना मांडीवरचे, ते सगळ्यांनी त्या टेबलवर ठेवा बरं. उभं राहायला तुम्हाला अडचण होते. सरांशी उभं राहून बोलायचं कधी पण. सगळ्यांनी दप्तर याच्यावरती ठेवा, टेबलवर ठेवा, नाही तर खाली ठेवा त्या टेबलच्या. हा बोल ग बाई. ऑक्सिजन घ्यायला त्रास होतो. ऑक्सिजन घेतलाच जात नाही, त्रास होण्याचा काही प्रश्न नाही. जर समजा हिमोग्लोबिन कमी असलं, म्हणजे आयर्न कमी असलं, तर ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये पोहोचलाच जात नाही. जर तुमच्या शरीरामध्ये जर हिमोग्लोबिन निघून गेलं, म्हणजे 0 हिमोग्लोबिन झालं, तर तुमच्या शरीराला ऑक्सिजन मिळणारच नाही. कारण ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम आयर्न करतं. आता ऑक्सिजन हे आयर्नच का वाहतं? आपल्या हिमोग्लोबिन मध्ये आयर्नच का बरं आहे? कॉपर का बरं नाही? किंवा झिंक का बरं नाही? किंवा कोबाल्ट का बरं नाही? सांग. तुम्ही एकदम मठ्ठ आहे आणि मी अति हुशार आहे, असं कॉम्बिनेशन आहे. कोण सांगेल? आपल्या किंवा अजून एक प्रश्न तुम्हाला मी विचारतो. तुम्ही माझे प्रश्न लिहून घेत चला आणि ते इंटरनेटवरती मराठी ट्रान्सलेशन करून पहा. हिमोग्लोबिन मध्ये आयर्नच का असतं? मिळतं का उत्तर तुम्हाला? पहा तुम्ही. आय डोंट थिंक यू विल गेट द आन्सर. हिमोग्लोबिन मध्ये आयर्नच का बरं असतं? दुसरे कोणते धातू का बरं नसतात? दुसरा प्रश्न, आपण ऑक्सिजनच आतमध्ये का बरं घेतो? कार्बन डायऑक्साईड का बरं नाही घेत? किंवा नायट्रोजन का बरं नाही घेत? ज्यावेळेस तुमचा एमटी एखादं लेक्चर असेल, त्यावेळेस तुम्ही सगळेचे सगळे 10-15 मुलं इथे येऊन बसा, मी इथेच असतो. आणि त्यावेळेस तुम्हाला जर समजा हे प्रश्नाचे उत्तर नाही सापडले किंवा सापडले, तर तुम्ही मला येऊन विचारा, मग मी तुम्हाला याचे उत्तर सांगेन. आपण ऑक्सिजनच का बरं घेतो आतमध्ये? नायट्रोजन का बरं नाही घेत? किंवा कार्बन डायऑक्साईड का बरं नाही घेत? तिसरा एक तुम्हाला कॉमन प्रश्न सांगतो मी. भाकरी ज्यावेळेस आपण खातो, तर तोंडामध्ये चघळताना ती गोड का बरं लागते? त्याच्यात तर काही साखर नसते, मग गोड का बरं लागते? लिहा लिहा, पटपट लिहा. मठ्ठ कुणीकडचे? हे 5वी-6वीतले प्रश्न आहे याच्यामधले. लोह काय? लोह काय? हा आयर्नमुळे हिमोग्लोबिन वाढतं, मान्य आहे मला. पण पुढे काय होतं मग? तेही मान्य आहे. पुढे मला हे सांगतो की
लाल रक्तपेशी कमी झाल्या किंवा आयर्न कमी झालं तर माणूस अशक्त होतो. तर तो लाल रक्तपेशी कमी झाल्याने माणूस अशक्त कसा होतो हा माझा प्रश्न आहे. अगं मान्य आहे बाई, मला हे सगळं मान्य आहे. हिमोग्लोबिन कसं तयार होतं, कसं ते नाश पावतं हे पण मला माहिती आहे. आता हा प्लाझ्मोडियम व्हायरस आहे, तो त्या आरबीसीला इन्फेक्शन करतो, त्यामुळे ती आरबीसी मरून जाते. त्यामुळे मलेरिया झाला की माणसातल्या आरबीसी कमी होतात आणि माणसामधल्या आरबीसी कमी झाला की माणूस अशक्त होतो. पण आरबीसी कमी झाल्यामुळे माणूस अशक्त का होतो याच्या मागचं सायंटिफिक रिझन मला पाहिजे. लिहून घ्या तुम्ही. प्रश्न हा लिहिलाय का? काय लिहिलंय? वाच मोठ्याने. लाल रक्त झालेला माणूस, लाल रक्तपेशी ज्याच्या कमी होतात तो माणूस अशक्त का होतो? रक्त लालच असतं ना ग. मग लाल रक्त झालेला माणूस काय? लाल रक्तपेशी कमी झाल्या की माणूस अशक्त का होतो? कोणते कोणते 3 प्रश्न लिहिले मला मोठ्याने कोण वाचून दाखवेल? एकदम मोठ्याने. इथे तुमचा आवाज रेकॉर्ड झाला पाहिजे. पाहिजे सर्च टाकते ती. सर्च टाकते रिसर्च. जयश्री घरी गेल्यावर शोध हे सगळं, इथे सापडणार नाही. इथे आपला सिलेबस राहून जाईल आणि ते सगळं 5वी 6वीतलंच तुम्हाला शिकायला मिळेल. असा तो आपला सिलेबसच कमी नाही होणार. मग जयश्री, आपलं हिचं नाव काय आहे तुझं? प्राजक्ता, गायत्री. ते सगळे क्वेश्चन वाच मोठ्याने. ते खाली कर मास. हे ऐका रे सगळ्यांनी, हे प्रश्न बरोबर लिहून घ्या. हा पहिला प्रश्न. हिमोग्लोबिन मध्ये लोखंडच का बरं असतं? कॉपर, झिंक, कोबाल्ट हे दुसरे बाकीचे धातू का नसतात? पुढे असं लिहून घे, बाकीचे धातू का बरं नसतात? शाबास, एकदम बरोबर लिहिलं आहे प्रश्न तिने. आपण ऑक्सिजनच का बरं घेतो, कार्बन डायऑक्साईड किंवा नायट्रोजन का बरं नाही घेत? हा दुसरा प्रश्न. तिसरा, शाबास, हा तिसरा प्रश्न आहे. लाल रक्तपेशी जर कमी झाल्या तर माणूस अशक्त का होतो? पुढे काय? 3च सांगितलं ना. बसा मग. ह्या प्रश्नांचे उत्तर मला तुम्ही सांगायचे आणि 5-6 दिवस झाले आणि तुम्हाला जर नाही सापडले किंवा जे काय सापडलं असेल ते माझ्याशी येऊन इथे सगळ्यांनी एकत्र येऊन तुम्हाला ज्यावेळेस फ्री टाइम असेल त्या फ्री टाइमच्या वेळेस, माझ्या फ्री टाइमच्या वेळेस, म्हणजे माझंही लेक्चर नको किंवा प्रॅक्टिकल नको दुसरं किंवा मीटिंग नको, मी ज्यावेळेस इथे रिकामं बसलेला असेल इथे का माझं काम करत, तर तुम्ही या, मी तुम्हाला ते सांगेन. या 3ही प्रश्नांचं उत्तर असाच बोलू नका. या 3ही प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला सांगेन आणि तुम्हाला ज्यावेळेस लेक्चर फ्री असेल त्यावेळेस तुम्ही यायचं मला या 3ही प्रश्न विचारायचे किंवा तुम्हाला जे कळलं असेल ते तुम्ही मला मराठीमध्ये सांगायचं. जसं आता ही सांगत होती जयश्री की हिमोग्लोबिन, आयर्न जर कमी झालं तर हिमोग्लोबिन कमी होतं, आयर्न हिमोग्लोबिनच्या वाढीला कार्य करतं वगैरे वगैरे वगैरे. तर ह्या 3 प्रश्न आपण नंतर पाहू. तर आरबीसी जी आहे त्या आरबीसीमध्ये हिमोग्लोबिन असतं, ते हिमोग्लोबिन हा खातो हे मला तुम्हाला सांगायचं होतं. तिथून हा सगळा विषय आपला निघाला. तो काय म्हणतो? इट फीड्स ऑन, हे पहा, फीड्स ऑन कंटेंट्स ऑफ आरबीसी. आता आरबीसीचे कंटेंट काय आहे? आरबीसीचं कंटेंट आहे हिमोग्लोबिन. आलं लक्षात? आरबीसीचं कंटेंट काय आहे आणि हिमोग्लोबिन मध्ये काय असतं? शाबास, आयर्न असतं आणि प्रोटीन असतं. ओके, तर ते प्रोटीन आणि आयर्न हा खातो, त्यामुळे मग ती आरबीसी फुटून जाते आणि मरून जाते.
2 ते 8 शिझोजिनस चेंजेस झाले माणसाच्या ब्लड स्ट्रीममध्ये की मग हे मेरोझोइट्स जे आहेत त्यांना वेगळा शेप येतो, तर त्यांना गॅमिटोसाइट असं म्हणतात. मग हे गॅमिटोसाइट जे आहेत ते माणसामध्ये पुढे वाढू शकत नाही. मग ते काय करतात, फिमेल मॉस्किटो चावण्याची वाट पाहता माणसाला. ज्यावेळेस फिमेल अॅनोफॅलिस मॉस्किटो माणसाला चावते त्यावेळेस मग ते त्या फिमेल मॉस्किटोच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. आता तुम्ही मला सांगा, फिमेल अॅनोफॅलिस मॉस्किटोच का बरं पाहिजे, मेल मॉस्किटोनी चालत का? लिहून घ्या क्वेश्चन. मलेरिया हा रोग फिमेल अॅनोफॅलिस मॉस्किटोच्या चावण्यामुळे होतो. मलेरिया हा रोग असं लिहा, फक्त फिमेल अॅनोफॅलिस मॉस्किटोच्या चावण्यामुळेच का होतो? लिहिलं का? मलेरिया हा रोग फक्त फिमेल अॅनोफॅलिस डासाच्या चावण्यामुळेच का होतो? पुढे लिहा, मेल अॅनोफॅलिस डास चावल्यामुळे मलेरिया का होत नाही? अॅनोफॅलिस डास मेल अॅनोफॅलिस डास चावल्यामुळे मलेरिया का होत नाही? माहितीये का कोणाला याचं उत्तर? फिमेल अॅनोफॅलिस डास चावल्यामुळेच फक्त मलेरिया होतो. मेल अॅनोफॅलिस डास जर चावला तर मलेरिया होत नाही. का बरं? जाऊ द्या. तर इथे लिहिलंय आपण, गॅमिटोसाइट्स जे आहेत ते माणसामध्ये त्यांची पुढे वाढ होऊ शकत नाही, त्यामुळे फिमेल अॅनोफॅलिस मॉस्किटो चावण्याची ते वाट बघतात. ओके, वेट फॉर, वाट बघतात. आणि मग ज्यावेळेस फिमेल अॅनोफॅलिस मॉस्किटो त्या माणसाला चावतो त्यावेळेस ते गॅमिटोसाइट्स जे आहेत ते रक्तामधून त्या डासाच्या शरीरामध्ये जातात. मग हे गॅमिटोसाइट्स जे आहेत ते शोषले जातात फिमेल अॅनोफॅलिस डासामुळे आणि मग ते डासाच्या शरीरात जातात आणि तिथून त्यांचं स्पोरोगोनी होते आणि पुढची डेव्हलपमेंट होते. प्लाझ्मोडियम वायवॅक्सची पुढची डेव्हलपमेंट कशामध्ये होते? डासामध्ये होते, फिमेल अॅनोफॅलिस मॉस्किटोमध्ये होते. तर हे बघा, ही फिगर आहे. हा जो आहे ना, ही पूर्ण आरबीसी आहे आणि हा जो दिसतोय एवढा, हा प्लाझ्मोडियम वायवॅक्स आहे. पॅथॉलॉजी लॅबवाल्यांना तो रक्तामध्ये दिसतो मायक्रोस्कोप खाली, मग ते पॉझिटिव्ह देतात, मलेरिया झाला आहे बा असं. नेक्स्ट, पॅरामेशियम ऑरेरिया. तुम्ही पुढच्या वेळेस ज्यावेळेस तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस तुम्ही या, तो जो चार्ट आहे तो तिथे उभा राहून मी तुम्हाला समजून सांगेल. तुम्हाला नाही येते पण तुम्हाला जर माहिती हवी असेल एक्स्ट्रा, तर लाईफ सायकल ऑफ प्लाझ्मोडियम वायवॅक्स हे मी तुम्हाला त्या चार्टवरून समजून सांगेल. तो चार्ट तुम्ही वाचा सगळ्यांनी, प्रॅक्टिकल झाला की. दिसला का तो चार्ट? प्लाझ्मोडियम मलेरियल पॅरासाइट असं वरती नाव दिलंय. लाईफ सायकल, सायकल इन मॅन चिझोगोनी, असेक्शुअल सायकल, हे पहिलं आहे. आणि मध्ये पहा तिथे सायकल इन मॉस्किटो स्पोरोगोनी सेक्शुअल सायकल असं नाव दिलंय. पहा, दिसतंय का? तर हे प्लाझ्मोडियम वायवॅक्सचं लाईफ सायकल आहे पूर्णपणे. ते SYTY ला आहे म्हणून ते काल मी तो लावला तिथे. ओके, सो नेक्स्ट ॲनिमल पॅरामेशियम ऑरेलिया. याचा फायलम आहे प्रोटोझोआ, सब फायलम आहे सिलिओस्पोरा, क्लास सिलिएटा, सब क्लास यूसिलिएटा, ऑर्डर होलोट्रायका, जीनस पॅरामेशियम आणि स्पेसिस काय आहे? ऑरेलिया. पॅरामेशियमला स्लीपर ॲनिमल क्यूल असं कॉमन नेम आहे. बॉडी याची इलॉंगेटेड असते, स्लीपर सारखी दिसते किंवा शिगार शेप दिसते, सिगार किंवा स्पिंडल शेप सारखी असते.
याची बॉडी जी आहे ती 170 ते 290 मायक्रॉन असतं. आता प्रश्न लिहून घ्या, किती मिलीमीटर म्हणजे 1 मायक्रॉन? किती मिलीमीटर म्हणजे 1 मायक्रॉन? किती मिलीमीटर म्हणजे 1 मायक्रॉन? 1 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर बरं? गायत्री स्टँड अप. 1 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर? माहित नाही. तू ग 2 नंबर. येस, काय नाव तुझं? मयुरी. 1 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर? 3 नंबर. काय नाव तुझं? पूनम. नेक्स्ट ती. काय तुझं नाव? डोकं लपवते. 1 सेंटीमीटर म्हणजे पहा तू किती कॉमन गोष्ट आहे. 100 वेळा तुम्ही पट्टी वापरली आहे. आपला हे इथं नाव काय आहे? जयश्री. स्टँड अप. 1 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर? कॉमन सेन्सच्या गोष्टी माहित नाही तुम्हाला. FYDSC मध्ये येऊन बसल्या नुसते मठ्ठ गोळे. बोल ना गायत्री. 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 1 किलोमीटर म्हणजे किती किती मीटर? बोल ग, बोला. 1 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? ती पाय ते असं आडवं तिने ठेवलं आणि तिकडे ते सर्च करते. हसू नका, ती सर्च तरी करते. तुम्ही काय करताय? कर सर्च. तू कर सर्च करायला परमिशन आहे तुला. सगळ्यांना सर्च करायला परमिशन आहे. यू कॅन यूज युअर गुगल. तू ग तिच्या शेजारची इकडची. नाही तूच. बोल. 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? लिहून घ्या प्रश्न आणि मला उद्या सांगा. चला बसा. काहीच मला येत नाही, नुसतं मठ्ठ आहे. ओके. 170 ते 200 मायक्रॉन साईजचा आहे. 170 ते 290 मायक्रॉनचा हा अॅनिमल असतो. बरोबर. त्याची साईज तेवढी आहे, 170 ते 290 मायक्रॉन्स. बॉडी च्या वरच्या बाजूला क्लिअर असतं, एकदम टाईट असतं फॉर्म, आणि इलास्टिक असतं. क्युटिक्युलर मेम्ब्रेन असतं. याला पेलिकल असं म्हणतात. ते पेलिकल क्युटिकल नावाच्या केमिकलने बनलेलं असतं, म्हणून क्युटिक्युलर असं नाव दिलेलं आहे. ओके. अँटेरियर एंड याचं ब्लंटली बोलू नको आपसात. अँटेरियर एंड हे बोथट असतं, गोलाकार असतं, आणि पोस्टेरियर एंड पॉइंटेड असते. बरोबर. सिलिया पूर्ण बॉडीवर कव्हर केलेल्या असतात, आणि लोकोमोशन मध्ये त्याचा उपयोग होतो. लोकोमोशन म्हणजे काय रे? व्हॉट इज मीन बाय लोकोमोशन? बघा पटकन गुगलमध्ये. येत तर काही नाही तुम्हाला मठ्ठ लोकांना. गायत्री. नाव गायत्री, ज्ञानाची देवी. येत जात काही. याला काय म्हणतात माहितीये का? नाव सोनूबाई आणि हातामध्ये कसलाचा वाळा. काय? काय मी विचारलं तुम्हाला? उभे राहा. काय नाव?
दर्शना. पॉवर ऑफ मराठीत सांग. हरकत हिंदीमध्ये, मराठीत सांग ना ग. काय? चलन शक्ती. हा पण खूप जड शब्द झाला. चलन शक्ती म्हणजे काय? येस. लोकोमोशन म्हणजे काय? किंवा अजून दुसरा अर्थ असा आहे दर्शना, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी. उठबशा काढते का? मग उभी राहा ना सरळ. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे याला म्हणता लोकोमोशन. प्राण्यांमध्ये लोकोमोशन असते, प्लांटमध्ये लोकोमोशन असते का? झाडं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता का? नाही जात. बेस खाली. झाडं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता का? नाही. वनस्पतींमध्ये लोकोमोशन नसते. प्राण्यांचं हे सगळ्यात मोठं लक्षण आहे की प्राणी हालचाल करतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. तर मग ह्या ज्या अॅनिमलवरती सिलिया आहेत, सिलिया, ह्या सिलियामुळे तो प्राणी जो आहे तो चालतो. सिलियामुळे तो प्राणी काय करतो? तुम्ही कशामुळे चालता? हट, मी तर डोक्याने चालतो बुवा. मी डोक्याने चालतो, ही पायाने चालतो. म्हणजे इथं ब्रेन जो आहे ना तो गुडघ्यामध्ये. कशाने चालता तुम्ही? मी तर सांगितलं की मी तर डोक्याने चालतो. मग डोक्याने चालणं महत्वाचं आहे का पायाने चालणं महत्वाचं आहे? पायाने चालणं महत्वाचं आहे का डोक्याने चालणं महत्वाचं आहे? पायाने चालणं महत्वाचं आहे. आता मला हे दोघी स्टँडअप स्टँडअप स्टँडअप. मला एक्सप्लेनेशनच पाहिजे. जे लोक मला सांगतील की डोक्याने चालणं महत्वाचं का आहे, कुठं पण म्हणजे कुठे? समजा डोकं नसलं आणि तुम्ही चालताय तर काय होऊ शकतं? बोल. समजा डोकं नसलं आणि तुम्ही चालताय, कसं काय होऊ शकतं? तुम्ही खड्ड्यात जाऊ शकता, धडकू शकतो. किंवा जळगावला जायचं असेल तर तुम्ही अंबानेरला जाऊ शकता. तर तुम्ही चालता डोक्याने का पायाने? डोक्याने चालता. पाय फक्त चालण्याचं काम करतात, पण कुठे चालायचंय आणि कसं चालायचंय. समजा तुम्हाला आईने सांगितलं की पटकन ये, तर तुम्ही असं डुलत चालत गेले. ओके, असे जर गेले तर वडील तर तुम्हाला फटकाच मारतील. तुम्ही तुला सांगतोय पटकन ये, तू असा डुलत डाला निघून आलाय. सो नुसतं चालण्याचं काम जे ते काय करतात? पाय करतात. पण पायांना कसं चालायचंय हे कोण सांगतं? डोकं सांगतं. किंवा अंबानेरला जायचंय तर इकडे जा, जळगावला जायचंय तर इकडे जा, आईकडे जायचंय तर बरोबर आईकडेच गेलं पाहिजे. का आईने बोलवलं तर तुम्ही जातात भावाकडे, असं होतं का कधी? सो चालणं हे डोक्यावर आधारित असतं आणि ऍक्च्युअल चालणं हे पायाने होतं. हे तुम्ही प्रत्येक गोष्टीचा असा विचार केला पाहिजे तुमच्या आयुष्यामध्ये. जर नाही केलं तर मग बस, मग काही खरं नाही. नाव सोनूबाईन हाती कथाचा वाळा. ओके. आणि लक्ष्मी तो चुनी बेचे असं पण एक नाव लक्ष्मीबाई. ती काय करते? गौऱ्या थापते. आता लक्ष्मीबाईने काय गौऱ्या थापायच्या का? लक्ष्मीबाईकडे तर एकदम सोनं नाणं पाहिजे, आहे की नाही? आणि एक माणूस मेला, त्याला विचारलं खरं कोण गेलं कोण गेलं? त्याचं नाव होतं अमरसिंह.
अमरसिंह मेला कस काय? म्हणून नावावरती काहीही नसतं. नाव चांगलं का बरं ठेवायचं असतं हे सांगा बरं मला. गायत्री नाव इथं ठेवलंय ही एकदम चांगली गोष्ट आहे. किंवा कोणाचं नाव असतं नारायण, एका मुलाचं नाव आहे नारायण, तर ते नारायण नाव ठेवलं एकदम चांगलं आहे. गायत्रीचं नाव एकदम चांगलं आहे. का बरं गायत्री नाव ठेवलंय? जर मी दिवसभरातून 100 वेळा गायत्री 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 केलं तर मी ऑटोमॅटिक उद्धरून जाईल. जर मी 100 वेळा नारायण नारायण नारायण, ए नारायण इकडे, ए नारायण इकडे, ए नारायण हे कर, ए नारायण ते कर, असं जर केलं तर त्या नारायणाचं नाव माझ्या तोंडातून 100 वेळा घेतलं जाईल. तो नारायण मला चांगली बुद्धी देईल आणि मी हुशार होईल. तुमचा विश्वास आहे का याच्यावरती? तुमच्यामध्ये कोण असा आहे की जे देव मानत नाही? हात वर करा, हात वर करा. जे देव मानत नाही. सर मी देव मानत नाही. आय डोंट नो वेअर इज गॉड and I don't know what he does and I don't know, I have not seen any God, I don't believe in it. माणूस सगळं सायन्सच्या आधाराने करतो आणि सगळं सायन्समुळे होत जातं. प्रत्येकाच्या मागे सायन्स आहे. गॉड कुठे काय करतो? गॉड कोणाला दिसलाय? गायत्री. क्वेश्चन गोज टू यू. देवावरती विश्वास आहे का तुझा? दाखव मग. असं कसं काय आहे पण दिसत नाही? अशी दुसरी एखादी वस्तू तुला माहिती आहे का? हवा आहे पण दिसत नाही, बरोबर की नाही? पण ती हवा जाणवते. आपल्याला लागते की अरे खूप वारा चाललाय, है की नाही? किंवा आपल्याला उन्हाळ्यामध्ये असं वाटतं की अरे बापरे झाडाचं पान पण हलत नाहीये, असं आपण म्हणतो की नाही? ते आपल्याला दिसत नाही. शाबास. कोणी सांगितलं? हवा. अजून एक गोष्ट आहे की जी लागते आपल्याला पण दिसत नाही. थंडी पण दिसत नाही. वाजते, वाजत नाही, ती ऍक्च्युली जाणवते. वाजते काय? वाजते. थंडीचा काय आवाज येतो का? हा, जाणवते. तसं भगवंत आहे पण तो आपल्याला दिसत नाही. पण मग भगवंत आहे कशावरून म्हणायचं? हा मोठा प्रश्न आहे. मला सांग गायत्री, मी विचारलंय, तिला काय सांगते? हा बोल. कशावरून? सृष्टीचं पहिल्यांदा एक गोळा होता, म्हणजे नुसतं मॅटर होतं. त्या मॅटर ते असं फिरत 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 राहिलं, मग ते कंडेन्स झालं. मग ते कंडेन्स झाल्यावरती ते एकदम गरम होतं. मग तो सूर्य झाला. मग त्या सूर्याचा एक तुकडा तुटला. मग तो फिरत 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 थंड झाला. आणि मग थंड झाल्यावरती त्या तुकड्यावरती पाणी आलं. आणि मग ते पाणी आल्यानंतर त्याच्यावरती पहिल्या सृष्टीचा, जीवाचा जन्म झाला. सृष्टी कशी निर्माण झाली हे श्रीमद भागवतामध्ये वाचत नाही. तशी सृष्टी निर्माण झाली. किंवा सायंटिस्टना विचारा, ते सांगतील त्यांच्या पद्धतीने सृष्टी कशी निर्माण झाली. सृष्टी देवाने निर्माण केली कशावरून? मी म्हणतो सृष्टी तर ती सायन्समुळे निर्माण झाली. गायत्री. दर्शना कुठे? दर्शना सृष्टी निर्माण झाली, देवाने कसं काय केली? जाऊ द्या, आपला टाइमपास होतोय, बेस झाले. तुम्ही मला नंतर आपण या प्रश्नावरती डिस्कस करू. क्वेश्चन लिहून घ्या. काय क्वेश्चन? सृष्टी कशी निर्माण झाली हा क्वेश्चन तुम्ही भागवतामध्ये वाचून घ्या. मला काही जेवढा वेळ नाही तुम्हाला सांगायला. मी तुम्हाला हा प्रश्न सांगितलाय, देव आहे कशावरून? कशावरून देव आहे? मी तुम्हाला हे एका वाक्यात सांगू शकतो पोरांना. इतकी माझी कॅपॅसिटी आहे. बिकॉज आय एम ज्ञानी. मी कोण आहे? यस. मला फक्त अनुभव घेणं बाकी आहे. बाकी शिकलो मी सगळं आहे. मला प्रत्यक्ष देवाचा अनुभव घ्यायचा आहे की हा समोर उभा आहे, हा देव. मग देवाला मी हट्ट करतोय फार की जोपर्यंत तू समोर माया उभा राहत नाही तोपर्यंत मी मानणार नाही. बाकी देव आहे हे मला माहिती आहे आणि देव कसा आहे हे मी तुम्हाला समजावून सांगू शकतो.
तुम्ही तुमच्या वडिलांची एखादी गोष्ट ऐकता की नाही? हा, तुमच्या वडिलांची गोष्ट ऐकता का नाही ऐकत? मग तुम्ही पतंजलींनी काय लिहिलंय हे ऐकाल का नाही? पतंजली कोण होते माहिती का तुम्हाला? नाही? पतंजली माहिती तुम्हाला? स्टोअर पतंजली कोण होते हे सांग मला. बघा नेटमध्ये बघा, लिहून घ्या क्वेश्चन, एवढा वेळ नाही आता. पतंजली कोण होते मराठीमध्ये वाचा विकिपीडियावरती. पतंजली कोण होते हे विकिपीडियावरती वाचा तुम्ही. ओके, काय कोण ग? काय बोल ना पटकन, टाइमपास होतोय, आपला वेळ जातोय. हा, सायंटिस्ट होते, ऋषी होते, ते खूप मोठे महर्षी होते, महर्षी योगेश्वर होते. ओके, आपण ते नंतर डिस्कस करू. हे सगळे प्रश्न तुम्ही नंतर येऊन मला भेटा, मग आपण डिस्कस करू. पतंजली कोण होते, ठीक आहे. तर याच्यामुळे लोकोमोशन होते, ठीक आहे. सायटोप्लाझम मध्ये एक्टोप्लाझम असतो आणि एंडोप्लाझम असतो, दोन त्याचे भाग असतात सायटोप्लाझम. न्यूट्रिशन याची होलोझुईक आहे. आणि हा जो आहे पॅरामेशियम, हा काय खातो? बॅक्टेरिया खातो, डायटम्स खातो, आणि दुसरे स्मॉल ऑर्गॅनिझम्स हा खातो, बरोबर. रिप्रोडक्शन असेक्शुअल आणि सेक्शुअल दोघी पद्धतीने होतात. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे आपण झाडाची फांदी लावतो ना, त्याला म्हणतात असेक्शुअल रिप्रोडक्शन. झाडाच्या फांदीपासून नवीन झाड तयार होतं की नाही, तसं. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे त्याच्यामध्ये मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिट असतं. तर युनियन ऑफ मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिट याचं रिप्रोडक्शन म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन असं आपण म्हणतो, बरोबर. असेक्शुअल रिप्रोडक्शन हे ट्रान्सवर्स किंवा बायनरी फिशनने होतं, आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन हे कॉन्ज्युगेशनमुळे होतं, किंवा एंडोमिक्सिसमुळे होतं, किंवा हेमिक्सिसमुळे होतं, बरोबर. नाव ही फिगर आहे पॅरामेशियमची, बघा अगदी स्लीपर सारखा दिसतो, म्हणून त्याला स्लीपर अॅनिमल क्यूल असं म्हटलंय. बघा दिसलं हे? तुम्ही फिगर पुस्तकामध्ये, पुस्तकं सगळ्यांनी विकत घेतले की नाही? हा, नोट्स कुठून घेतल्या? दाखवा नोट्स कोणाकडे आहे. ओके, नेक्स्ट अॅनिमल स्किफा. नोट्स दाखव. स्किफा जिलॅटिनोसम. हे पुस्तकाची झेरॉक्स मारलेली आहे त्याने, नोट्स नाही आहे. हे काय पुस्तक आहे? हे पुस्तकाचे झेरॉक्स आहे. कुठून आणलाय तुम्ही? प्रगती झेरॉक्स. नोट्स नाही येते, ही पुस्तकाची झेरॉक्स आहे डायरेक्ट. अॅनिमल हे प्रॅक्टिकलचं आहे का? नाही, अॅनिमल डायव्हर्सिटी फर्स्ट आहे, पुस्तक आहे. अॅनिमल डायव्हर्सिटी फर्स्ट आहे. ओके, घ्या. हे सगळ्यांकडे आहे ना, मग तसं प्रॅक्टिकलचं पण येतं, त्याच्यावरून प्रॅक्टिकल लिहा सगळे. ओके, स्किफा जिलॅटिनोसम म्हणजे सायकॉन. नेक्स्ट अॅनिमल आहे सायकॉन. फायलम पोरीफेरा. पोरीफेरा त्याला का बरं म्हणतात? कारण पूर्ण शरीरावरती छिद्र असतात म्हणून पोरीफेरा. क्लास कॅल्केरिया, कारण कॅल्शियमने बनलेली त्याची शेल असते म्हणून, किंवा स्पिक्यूल जे आहेत ते कॅल्शियमने बनलेले असतात. ऑर्डर हेट्रोसिला. जीनस स्किफा. आणि स्पेसिस जिलॅटिनोसम. नाव सायकॉन हा समुद्रात सापडतो. मरीन म्हणजे काय? समुद्रात राहणारा प्राणी. लिहून घ्या, मरीन म्हणजे समुद्रात राहणारा प्राणी. हा दगडाला चिकटलेला असतो किंवा दुसऱ्या सबस्ट्रेटला चिकटलेला असतो. शॅलो वॉटर म्हणजे काय?
शॅलो वॉटर म्हणजे उथळ पाणी. बॉडी याची व्हास्ट शेपड असते, सिलेंड्रिकल असते, ब्रांचड असते, 1 ते 3 इंच लांब असते. याचा जो सरफेस आहे तो छिद्र असतात त्याला सरफेसला आणि खूप ओपनिंग्स असतात. त्याला म्हणतात ऑस्टिया किंवा दुसरं नाव दिलेलं आहे त्याला इनकरंट कॅनाल्स. कॅनल सिस्टीम याची सायकोनॉइड टाईपची आहे. तर वॉटर जे बॉडीमध्ये ते ऑस्टियामधून येतं. ओके, त्याच्या शरीरामध्ये पाणी कुठून येतं? ऑस्टियामधून येतं. आणि आपल्या शरीरामध्ये ब्लड जे काम करतं ते ह्या प्राण्याच्या शरीरामध्ये पाणी करतं. याच्या शरीरामध्ये पाणी म्हणजेच ब्लड आहे असं तुम्ही समजा. सेंट्रल स्पेसियस कॅव्हिटी असते त्याला, म्हणजे त्याच्या शरीरामध्ये मधल्या बाजूला एक पोकळी असते मोठी, त्याला म्हणतात स्पॉन्जोसील. आणि त्या पोकळीला बाहेरच्या बाजूला जे ओपनिंग असतं त्या ओपनिंगला काय म्हणता? ऑस्क्युलम. काय म्हणता? नाव असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं तर बडिंगमुळे होतं. कशामुळे होतं? बडिंग म्हणजे काय? हे बघ, समजा मी असा उभा आहे तर मला इथून असं एक फुटवा फुटला आणि तिथे एक नवीन माणूस तयार झाला. मग त्याचं इथून कट झाला आणि मग तो नवीन माणूस तयार झाला. याला म्हणतात बडिंग. प्राणी असतो प्राणी, त्याला इथून असं फुटवा फुटतो, तो फुटव्यापासून नवीन प्राणी तयार होतो आणि मग तो इथून कट होऊन जातो आणि मग नवीन प्राणी तो डेव्हलप होतो. त्याला काय म्हणतात? बडिंग. म्हणजे त्याच्या शरीरावरती मेन अॅनिमलच्या शरीरावरती बड येते आणि त्या बडपासून नवीन अॅनिमल तयार होतं. आणि दुसरं आहे रिजनरेशन. रिजनरेशन म्हणजे काय? हा बोला मॅडम. का बरं? हा नाही, डीएलचा अर्ज टाकावं नाही लागणार. टाकावं लागेल का सर? त्यांनी मागितलं तर नाही म्हणजे? बरं ठीक आहे. मी काय म्हणतोय, तुम्हाला ते ऍडमिशन करायची होती ना तुमच्या त्या सर्टिफिकेट कोर्ससाठी. मग या भरपूर मुलं आहेत, मग इकडे मुली आहेत भरपूर प्रॅक्टिकल. मग यामध्ये 2 मिनिट. हा आटोपलंच आहे माझं, तुम्ही या, आपण सांगून देऊ ना आधी. चालेल. ओके, रिजनरेशन म्हणजे काय? तर अॅनिमलचं काय होतं? तुमचं तो हे कुठे आहे प्रेझेंटीचा कागद? तो माझं द्या. सगळ्यांच्या झाल्या का नाव लिहून? रिजनरेशन म्हणजे काय? तो अॅनिमल जो आहे त्याचा तुकडा पडतो. या मॅडम या ना. हो, अॅनिमलचा तुकडा पडतो आणि तुकड्या पडल्यावरती पहिल्या तुकड्यापासून पण नवीन अॅनिमल तयार होतो आणि दुसऱ्या तुकड्यापासून पण नवीन अॅनिमल तयार होतो. बरोबर? तर याला म्हणतात रिजनरेशन. मॅडम तुम्हाला 2 गोष्टी सांगतात, त्या ऐकून घ्या. खुर्ची घ्या मॅडम. चलन हातात येऊन गेलं याच्यामध्ये पोस्ट माहिती ना तुम्हाला? किती लोकांना माहित नाही? किती लोकांना सर्टिफिकेट कोर्स बद्दल माहित नाही? बरोबरच माहित नाही. बरं, आपल्या त्याला वाढीव विज्ञान